नमस्कार मित्रांनो, आमच्या किचन मध्ये तुमचं परत एकदा स्वागत. तर आता आम्ही डायरेक्टली किचन मधून हा व्हिडिओ शूट करतोय, कारण आज आम्ही काहीतरी असं करणार आहे जे खूप लोकांना बेनिफिशियल असेल आणि त्यात तू पण येतोस. हा, मी सांगतो तर तुम्हाला सांगते, तर मी ना रिसेंटली रील बघत होती, बिकॉज मला माझे केस खूप जरासा दिसतायत की सफेद होत आहेत. म्हणजे जरी हे बघा कसं आहे ना, ते सफेद केस असे निर्जीव केस असतात, तर ते असे बाहेर येतात. सो मग विंचरताना वगैरे ते दिसतात आणि मला थोडासा त्याचा पण स्ट्रेस येतो की बाबा अजून होतात. हा, म्हणून मग आता 10-15 केस आहेत, ते वाढायला नको म्हणून मी असं सर्च करत होते. आणि मला माहितीये की केस सफेद झालेले परत काळे होत नाही, पण अजून व्हायला आपण काहीतरी करू शकतो, थांबवू शकतो. न व्हायला काहीतरी सॉरी अजून पिठात डोकं टाक रे, व्हायचं काय, अजून नको व्हायला आपण काहीतरी करू शकतो. म्हणून मला खूप असं इकडे तिकडे व्हिडिओज वगैरे बघून मला फायनली एक रेमेडी मिळाली आणि मी विचार केले की आपण ते करूया, ट्राय करूया. मला नाही माहिती की त्याने होईल की नाही, पण आम्ही ते करतो. आजपासून सुरुवात करू. मे बी माझ्या चॅनलवरती किंवा थोड्या 1-2 महिन्यानंतर तुम्हाला मी सांगू की ह्यांनी ऍक्च्युली काम केलंय की नाही. येस. आणि मी तुम्हाला सांगते की जे आम्ही बनवणार आहे ना, खूप सोपं आहे. दररोज सकाळी आणि रात्री 1-1 चमचा खायचंय. ठीक आहे, तर मी तुम्हाला सांगते. हे लावायचं विसरले. तेच मी बोलतो, हे काय करते मी तुम्हाला की सर्वात पहिले तुम्हाला कलौंजी घ्यायची आहे. सो ह्याला बोलतात ब्लॅक कलरची. ह्याला मराठीत काय बोलतात मला माहिती नाही. तुम्हाला हे पाकिट दाखवतो मी. हे बघा, हे कलौंजी आणि हे असंच दिसतंय बघा, हे जे दाखवलं ब्लॅक जिरा असं बोलतात. आणि त्याच्यानंतर ब्लॅक तीळ, काळे तीळ, ब्लॅक सेसमे सीड्स, हे 2 घ्यायचं आहे. आणि हनी, मेक शुअर की तुम्ही प्युअर हनी घेता. थोडंसं हनीमध्ये पैसे टाका, बिकॉज जर मग तुम्ही शुगरीवाला हनी घेतला ना, तर मग ते काहीच काम करणार नाही आणि तुमचं उगाच इन्सुलिन वाढेल. आणि जी व्हिडिओ आम्ही बघितलेली ना, त्याच्यात ते कुठलं मनुका हनी खूप महाग होतं. 50 ग्रॅम 4000चं होतं. 50 ग्रॅम हे आहे 500 ग्रॅम. ते 50 ग्रॅम 4500 रुपये होतं. हे आम्ही युजली वापरतो ते वाला वापरलंय, पण आम्ही ते शुगरीवाला नाही वापरलंय. हे त्यातल्या त्यात हे कितीचं आहे? हे 400 रुपयाचं आहे. 10% किंमत आहे त्याची. हा, तर हे आम्ही करणार आहोत. तर ह्याचे बेनिफिट सांगते. सो चायनीज लोक आहेत ना, त्यांचे केस जर कधी सफेद दिसले तर ते लोक हे करतात आणि तिकडनं हे असं फ्लो होत आलंय. आणि ह्याचे अजून पण बेनिफिट्स आहेत. तर आजचा व्हिडिओ कुकिंग पण असणार आहे, प्लस तुम्हाला हे बेनिफिट की जर तुमचे केस पांढरे असतील तर त्यांना, किंवा केस गळत असतील तर, किंवा गळत असतील आणि तुम्हाला हेअर ग्रोथ हवं असेल तर ते या व्हिडिओचा पार्ट 2 असेल. पार्ट 1 हेअर ग्रेइंगचा असेल. तर ह्याच्यामध्ये ना काय मी सांगते, ह्याचे बेनिफिट्स सांगते. सर्वात पहिले त्यांनी सांगितलेलं आहे की हे काही असं मिरेकल नाही आहे, काही मॅजिक नाहीये. हे तुमचे केस सफेद झालेले त्याला नाही काय करू शकत, बट जे होणार आहेत, म्हणजे जे नवीन ग्रोथ असते किंवा जे काळ्यांमधून सफेद होणार असते, त्याला हे स्टॉप करतं आणि स्लो करतं. पण ह्याच्यासाठी कन्सिस्टंट राहावं लागतं. हे सगळ्या गोष्टींमध्ये कन्सिस्टन्सी हे इम्पॉर्टंट आहे. तर सर्वात पहिले ह्याच्यात आयर्न भरपूर आहे. त्याच्यामुळे आपल्या हेअरची पिगमेंटेशन, म्हणजे आयर्न आणि कॉपर असल्यामुळे मेलेनिन प्रोड्यूस करतं, जे हेअरची पिगमेंटेशन म्हणजे हा जो काळेपणा आहे तो राहतो. त्याच्यानंतर मदत करतो तुमचा काळेपणा. कॅल्शियम आणि झिंक जे आपल्या रूट्सला स्ट्रेंथ करतं, म्हणजे स्ट्रॉंग बनवतं, म्हणजे हेअरफॉल नाही होत. आणि या दोघांमध्ये व्हिटॅमिन ई भरपूर आहे. सो व्हिटॅमिन ई मुळे जे अर्ली ग्रेइंग होतं स्ट्रेसमुळे, म्हणजे हॉर्मोनल काही इश्यू नसेल पण कधी कधी स्ट्रेस जास्त असेल तरी पण हेअर ग्रेइंग होतं, तर त्याला हे थांबवतं बिकॉज व्हिटॅमिन ई आहे. त्याच्यानंतर डायजेशनसाठी हे आपल्या इंटेस्टाईन्सला हेल्प करतं, ल्युब्रिकेट करतं, त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन नाही होणार. ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आहे, त्याच्यामुळे गट मुवमेंट चांगली राहणार. खूप इम्पॉर्टंट असतं. हा, आणि तुमची गट लाइनिंग जी असते ना, म्हणजे गटच्या आतमध्ये जी लेअर असते ना, त्याला हे चांगलं बनवतं. सो गटसाठी पण चांगलं आहे. अदर बेनिफिट्स, बोन्सला स्ट्रॉंग करतं बिकॉज यात कॅल्शियम आहे. हॉर्मोनल बॅलन्सला सपोर्ट करतं आणि स्किनला नरिश करतं, म्हणजे चांगला ग्लो येईल. सो ह्यात काहीच वाईट नाहीये, म्हणून आम्ही विचार केला 10 मिनिटाचं काम आहे करूया आणि तुमच्यासोबत पण शेअर करतो. जर इफेक्ट पडला तर केस ग्रे होणं कमी होतील माझे. आणि 2च, म्हणजे असं बोलतो ना, घरात असतात गोष्टी त्याच वापरायच्यात. सो नथिंग असे पण नाही की 15-20 गोष्टी आपल्याला मिक्स करायच्या आणि
ह्याच्याने ब्लोटिंग आणि गॅस पण कमी होतं, अँटीबॅक्टेरियल आहे. सो खूप चांगले बेनिफिट्स आहेत. ब्लड शुगरला हेल्प करतं चांगलं रेग्युलेट करायला. सो भरपूर काय काय आहे. आणि चायनीज लोक त्यांचं हे ट्रेडिशनल इथे लिहिलंय की चायनीज पीपल ईट ब्लॅक सेसमे बिकॉज हे त्यांच्या ट्रेडिशनल चायनीज मेडिसिन आहे फॉर अँटी एजिंग फूड. म्हणजे ते लोक ह्याला बोलतात अँटी एजिंग. ओके. तर आणि ते लोक हे ब्लॅक सेसमे म्हणून डेझर्ट आणि सुशी वगैरेला सगळीकडे लावतात बिकॉज त्यांचं म्हणणं आहे की सुशी वगैरे पण असतं. तू जास्त काय बोलला नाही असता, माहितीच चालू नाही त्याला आता कळालं. शहाणीने असंच दिला मला माहिती. गडबड झाली का पण करून सगळ्यांना प्रवचन देऊन झालं की आमच्या या औषधीमुळे तुमचे केस ग्रेचे हे तू ते हे वाला आदिवासी हेअर ऑइल वाला सारखं झालं आपलं. अगर आपके बाल काले नहीं हो रहे हैं तो ये टोटका आप आजमाइए, आपके गाल काले हो जाएंगे. गाल नाही, सॉरी, बाल. ओके. तर आता आपण ना स्टार्टिंगला थोडं कमीच बनवणार आहे बिकॉज आपल्याला माहिती नाही की हे किती टिकतं. ठीक आहे, जरा जवळ घर कर. तर सर्वात पहिले आपण घेणार आहोत ब्लॅक सेसमे सीड्स. तू पण बोल ना इकडे काय. मी सगळ्यात पहिले आपण घेणार आहोत ब्लॅक सेसमे सीड्स. थोडं वर कर. नाही, हे पातेल्यात जाताना दिसू दे ना त्यांना. हे ब्लॅक सेसमे असे दिसतात. हो. हे थोडेसे कुठे घेतले शिवानी? हे थोडेसेच आहेत. पण पहिले कालोंजी करायचं होतं. हे कर किंवा ते कर, कायच फरक पडणार आहे. हा, तर ते पहिले तिने तव्यामध्ये टाकले थोडे, आता कालोंजी पण टाकणार आहे आम्ही. पहिले गॅसवर कालोंजीच ना, कालोंजी येते. कलोंजी काय पण जी ते टाकणार आहे आणि ते असं आपण भाजून घेणार आहे. भाजून जसे आपण दाणे बिणे कसे घेतो. काय घी बी काही नाही टाकायचंय. 5-6 मिनिटासाठी मीडियम फ्लेम वरती असं करत राहायचंय. खायला वास छान आहे. करते. तुला कधी परफ्यूम घ्यायला बघ, मी विचारतो का आता. आणि हे आम्ही जरा ऑर्गॅनिक, जरा ट्रू एलिमेंट स्विगी वरती एकदम स्वस्त आणि एकदम महागच्या मध्ये जे होते ना ते आम्ही मागवलेत. हा, म्हणजे एकदमच ऑर्गॅनिक नको. एखाद ग्रे केस राहिला तर चालेल, पण सगळेच ग्रे राहायला नको. आणि मी व्हिडिओज पण बघितलंय की हे आणि मेथीच्या बिया ह्याला मिक्सरला लावून त्याची पेस्ट करून केसाला लावलेलं पण चांगलं असतं. आता मी ते नाही करत बिकॉज माझे तेवढे पांढरे नाही झालेत. पण त्याच्या ते लावायला मलाच लागणार आहे नंतर. एक केसाचा एक स्लॅब पकडायचा. करूया. नाही, ते अख्ख्या केसाला लावायचं. सगळ्या केसांसाठी चांगलं असतं, शाईन येते. आता लावणार नाही आहोत आपण. थक चुके हैं हम अब भी आज. काय काम केलंस रे थकायला? जिमला जाऊन आलोय आम्ही सकाळी, माहितीये. त्याच्याने थकलास. ओ माय गॉड. काय तुझं दाखव, ट्रायसेप दाखव लोकांना. अरे दाखव ना, तू एवढी मेहनत. दिसतो दाखव. हात लावलं की इकडचं दाखव. मला तर दाखव. हा काय कुठे? हा काय तू असा दाखवणार. हे असा ट्रायसेप दाखवते. हे बघा ट्रायसेप कसा दिसणार असा. हा, हे बघा, हा ट्रायसेप आहे बघा. मला चटका बसला असता. सुगंध येतोय अजिबात नाही. चकली करताना ते आपण. हे आंबा दिसतोय मला तिकडे. हो, मी भिजत ठेवलंय. कशासाठी? म्हणजे त्याच्याला एक गरमी निघून जाईल, मग आपल्याला पिंपल्स नाही येणार. काय म्हणजे हुशार बायको असली ना की बाबा आयुष्य म्हणजे एकदम सोपं होऊन जातो. आंबा जेवढा खायचा तेवढा एक फोड नाही येणार. पाण्यात टाकून बेसन भाजतात माहिती दिवाळीत, तसा सुगंध. बेसन दिवाळीत का भाजता तुम्ही? लाडू बनवायला. हा, आता आला. हा येतोय सुगंध येतोय. तेच हे घे वुडन. हा, आजकाल आम्ही ते चालू केलंय की वुडन हे असेवाले. सॉरी लागलं बाबू. लोकांना परत अजून एक चान्स की शिवानी दीदी प्रेग्नेंट. हा, आम्ही हे वुडन चालू केलंय कारण स्टीलच्या आणि ह्या नॉनस्टिकच्या भांड्यात जेव्हा आपण ते स्टीलवाल्या ह्याच्याने करतो ना तर ते निघत जातो थोडं आणि तो प्रॉब्लेमॅटिक असतं काही. म्हणून आपल्याला काय करायचंय, आपल्याला ते वापरायचं नाही. म्हणून आपण एक काम करतोय, आपण अशा स्टीलच्या भांड्यांवरती आपण गरम नाहीये पण घाबरलो ना मी. बघू, तुला कळतंय बॉडीला शॉक. तुला एक गोष्ट कळतीये, हे आता इकडे तिकडे लावलेलं ही म्हणजे जर 10 कमी होणार असतील ना ग्रे तर 9च कमी होतील आता. अरे ते बघ, मी गरम करतायला. ए भाई, गरम केलं. मला वाटलं चटका द्यायला. जुने दिवस आठवले. घरी मम्मी, अरे तू नाही रे, मम्मी पप्पा नाही का देऊ चटका देऊ, अभ्यासाला बसतो देऊ. काय तुझा हात गरम झालाय. पकडून सोड.
अबे हा हे कसं हे काय नॉनसेन्स भांड आहे हे? ह्याला रब्बरच नाहीये, हे आपण जास्त वापरलं नाही वाटतं म्हणून त्याच्यासाठीच. अरे पण हे का गरम होतं एवढं? हा ना, किती जोरात. तिचा हात गरम झाला बिचारीचा. हात लाल झाला माझा. ओके, आता ह्याला आपल्याला काढायचं आहे. ह्याच्याने कलोंजी, बाजू जिलोंगा, हचिली पिंगी. काय मी हवं ते बडबड करते. आज काय ना, आज मला जास्त काम नाही कारण जेवण बनवायचं नाही. युजली जेव्हा जेवण बनवायचं असतं ना तेव्हा मला खूप कामं असतात. तुम्हें शर्म है कुछ शर्म आया है? म्हणून मी आज जरा मग त्यांना नीट दाखव, आपले डोकी मध्ये जरा कट होत आहेत. अरे मग डोकी थोडीशी कट होणार कारण तुम्हाला रेसिपी पण दाखवायची आहे. म्हणून तर टवळे म्हणून तर माईक लावला ना की आपण थोडं मागे जाऊन बोलू, म्हणजे आपला आवाज तेवढाच येईल आणि दिसू पण आपण तेवढेच आणि जेवण पण दिसेल. समजलं का? हे टवळे कुठून शिकले? बिग बॉस विसरून जा, संपलं. हा ना यार, आम्ही बघू नाही शकलो पूर्ण वालं. शिवानी ते आंबे जे पाण्यात आहेत ना ते मला बोलवत आहेत. ते काप ना, आजा. video करता करता खाऊ. आजा सजन रे आजा. ते गाणं ऐकलंय तुम्ही चंद्रमुखी मधलं? मी कापू मग आंबा? हा काप. म्हणजे काम द्यायचं आहे नवऱ्याला. एक तरी काम तुम्ही नवऱ्याला दिलंच पाहिजे कारण नवरा जेव्हा शांततेत श्वास घेतो ते भगवत आता तू नसतं. ह्यातलं एक चमचा नाही खा. सॉरी मी मस्करी करतो. शिवाय तुला माहितीये ना माझ्या हृदयात तुझ्यासाठी काय तुला माहितीये? नाही. तुझ्या डोक्याला कळतं कधी की माझ्या हृदयात तुझ्या डोक्यासाठी काय आता काय असतं? आपलं हे झालेलं दाखवतंय ना, हात नको गरम असणार. हे बघा गाईज, आता हे काळे तीळ आम्ही भाजून घेतलेले आहेत, ते जरा असे दिसत आहेत. हे काळे तीळ आम्ही भाजून घेतलेले आहेत. आता ह्याच्यात आपण टाकलंय कालोंजी आणि तवा ऑलरेडी गरम आहे म्हणून कालोंजी इकडे तिकडे पळतात. भाई ते कसे वास येतोय भाई. हे काळे आहेत, हे जळाले तर आपल्याला कळणार कसं हे जळाले? कळतं ना. हे पांढरे पडतील का जळाल्यावर? हो, का लाल होतील? जस्ट शट अप. हे आणि ह्याच्यातून पण आवाज येतोय. हे बघा जवळ नको येऊ. गाईज, आणि आम्हाला न्यूट्रिशनिस्टने सांगितले आंबे खायचे नाही. त्याच्यासाठी आम्ही काय करणार आहे, ह्याच्यासाठी आम्ही एक रील बनवणार आहे. कारण हिचं डोकं जे आहे ना भाई साब, जर ती न्यूट्रिशनिस्टने ते राहू दे ना, ते रील बनवायला ठेव ना यार प्लीज. काय आंबे हा. अजून 10 आहेत ना त्याच्याने कर ना. नको. ती रील खूप अमेझिंग होणार आहे गाईज. ती रील बघायला विसरू नका. काय नाटक? अरे काय शिवानी पाणी होतं फक्त. शिवानी हा, मग मी कुठे काय करते? मग पाणी होतं फक्त. मला शिवानी तहान लागले. नाही नको तहान नको. मी कॅमेराच्या मागे उभा राहतो, कॅमेराला पाणी लागलंच नाही पाहिजे. शिवानी प्लीज. अरे माईक वर पाणी गेलं रे, माईक भिजला रे. आई शपथ. तुला देतो का बघ कापून, मी माझा कापून खाईन. 5 ते 6 मिनिटं करत राहायचंय. हे बाई हे नक्की खाण्याचेच आयटम आहेत ना? मला माहिती. कारण हा एवढा डार्क ब्लॅक आहे ना, ग्रे कलर म्हणजे हा मॅट ब्लॅक आहे. ऍक्च्युली केसांना लावलं की केस काळे होतील. हा असा कलर आहे. हे असं तर नाही ना काळ्या गोष्टी खाल्ले की केस काळे होतात. आधी लोक तुम्हाला माहिती आहे, आधी लोक बोलायचे चहा जास्त पिल्याने काळा होतात. मला कोण पण बोलायचं, मी बोलायचं मी चहा खूप पितो. बाकी माझा कलर एकदम शुद्ध दुधासारखा आहे. लहानपणी मी दूध. ओके, तर हे आता आम्ही असं मस्त रोस्ट करून ठेवलेलं आहे. आता याला मिक्सरमध्ये चुरा करायचा आहे ह्याचा. तर यश मिक्सर लावते, तोपर्यंत मी तुम्हाला पार्ट 2 सांगते काय आहे. तर त्याच व्हिडिओमध्ये तिने सांगितलेलं की ती हे खाते आणि एक स्प्रे बनवते, रोजमेरी वॉटर. आता मी ते बोलतात ना आपले जे रेडीमेड रोजमेरी आहे ना, ते मी वापरले बिकॉज हे करायला खूप कठीण असतं. ते लगेच खराब होऊन जाते एक 7 दिवसात नाही संपवलं तर परत मी करणार आणि यावेळेला मी कन्सिस्टंट राहणार आहे. तर तिने व्हिडिओमध्ये जे दाखवलं ना ते मी करणार आहे. तर फक्त रोजमेरी नसणार आहे, अजून भरपूर गोष्टी आहेत. तेच बोललो, ही एक आयटम बोलून 10 का गोष्टी मागवून ठेवल्या आहेत बाई. तर सर्वात पहिले रोजमेरी हे मी मागवलं आहे. झेप्टोवरती मला मिळून गेलं. झेप्टो, स्विगी कुठूनही ऑर्डर करू शकतात. ऑर्गॅनिक म्हणून नाव आहे आणि हे तुम्ही चहामध्ये टाकू शकतात आणि हे तुम्हाला जवळजवळ वर्षभर टिकेल. चहामध्ये पण टाकू शकतो रोजमेरी? रोजमेरी हा, वासासाठी थोडं. मग तू चहा करत जा ना दररोज, आपण 1 ग्लास चहा पिऊया ना. तर हे रोजमेरी आहे. त्याच्यानंतर हे ब्लॅक पेपर, काय बोलतात त्याला, क्लोव्ह वरचं जे असतं. क्लोव्ह आणि ब्लॅक पेपर त्याच असतंय. हा, क्लोव्हच्या वरती काय असतं, काळी मिरी. हे ते लवंगाच्या वरच्या गोष्टीला काळी मिरी बोलतात? हो खरं? हो. स्वीट हे मला आज कळालं भाई. आई शपथ. आणि मग मेथी दाणा,
त्याच्यानंतर कढीपत्ता. आता या सगळ्याला आपण गरम करणार आहोत, त्याचं पाणी बनवणार आहोत. मी थोडंसंच करणार आहे बिकॉज ते 7 दिवस वापरायचं, त्याच्यानंतर परत नवीन बनवायचं असं, नाहीतर ते खराब होऊन जातं. किंवा मग फ्रीजमध्ये ठेवलं तर जास्तीत जास्त 14 दिवस टिकेल, पण त्याहून जास्त नको, कारण की आपण यात प्रिझर्वेटिव्ह असं काही टाकत नाही. तर ह्याचं पाणी बनवायचं ह्याने हेअर. रोजमेरी मला भरपूर आवडतं. एक टाइम असा होता ना जेव्हा माझे केस एवढे गळत होते लग्नाच्या आधी कॉलेज टाइम्समध्ये, तेव्हा मी डॉक्टर पत्राचं सगळं करत होती. ते तर होतच, कारण की जर हॉर्मोनल इश्यू असेल तर आपल्याला मेडिसिन्स लागतातच. पण रोजमेरीने भाई साहेब काय मस्त मजा आलेली माहिती आहे. तेव्हा मी रोजमेरी आणि कांद्याचं पाणी बनवायची, आणि आता तेव्हा ते नंतर बंद झालं, पण आता परत आपण हे पाणी बनवूया. आज एकत्र आपण रुटीनमध्ये टाकूया. पाणी घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये. यश, वेर आर यू? यश इज हिअर आंबा कापिंग अँड थोडंसं पुसिंग, कारण आंबा थोडासा खाली पडिंग ना तर ते पिवळा डाग पडिंग, आणि पिवळा डाग तसाच ठेविंग ना तर मग ते पिवळंच होऊन जाईल. थोडंसं एक्स्ट्रा पाणी घ्या, बिकॉज रोजमेरीला गरम करायला भरपूर काय बोलतात, भरपूर टाइम जातो. त्यातलं सगळं ते निघालं पाहिजे. 1 चिमूट रोजमेरी, 1 चुटकी रोजमेरी की कीमत तुम क्या जानो. थोडंसं अजून. अरे सुहागन के सर का ताज होता है 1 चुटकी सिंदूर, कारण रोजमेरी लावल्याने केस वाढतात आणि त्याच्याचमुळे सुहागन के सर का ताज. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1 अशी चिमूट मेथी दाणे, त्याच्यानंतर क्लो, ब्लॅक पेपर, काळी मिरी पण थोडीशी टाकायची. मी काळी मिरी कधीच केसाला लावलेली नाहीये कोणत्याच ह्याच्यामध्ये. मी कढीपत्ता टाकलाय, मेथी टाकलाय, पण काळी मिरी समथिंग न्यू. पण मी असं ऐकलंय की काळी मिरीने हेअर ग्रोथ बूस्ट होतो. काळी मिरी, ते बेक्ड बीन्स येतात हाइन्स वगैरेचे, त्या बेक्ड बीन्स मध्ये काळी मिरी टाकून खाल्ले ना ब्रेड सोबत. ओमकारच्या पप्पाने दिलेलं मला एक दिवस खायला, आय 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 आय, एवढं भारी होतं ना. नेक्स्ट जाणार आहे आपला कढीपत्ताची 1 फांदी, पानं कापून. ए भूत बंगला, हे काय चालू ठेवलंयस? हे आता एव्हरी 2 वीक्सने बनवावं लागणार आहे, पण आता केस पाहिजे 30च्या नंतर तर. कढीपत्ता? हो. अरे शिवानी तू काय हे बनवते का रस्सा? काढा. पिवायचा आहे? नाही, केसाला लावायचं. थोडंसं पाणी कमी आहे, थोडं टाक अजून. असं दिसतं. बापरे, 1 ग्लास एवढं टाकलं? हो, तूच बोलली ना 1 ग्लास. तुम्ही पण गवा आहे भाई, ही बोललेली 1 ग्लास. मी चुकून, मी झोन्ड आउट होती. जोन्ड आउट? मग फिर तुम्हारा गलती ना, वो हमको कैसा तुम ब्लेम कर रहा है? हाँ, तुम बोलने का एक चीज, फिर हम वो चीज करने का, तो तुमको इधर बोलने का फिर जोन्ड आउट था. ऐसा कैसा चलेगा भाई? आणि तो स्प्रे कुठे? कुठला स्प्रे? जेट स्प्रे बाथरूम मध्ये. पनीर बोलत होती. पनीर? वाव. पाण्याचा रे, पाण्याचा स्प्रे. तो नाही माहिती मला. हा बघ, शेवटी सगळं नवराच येतो यार शोधू. प्लास्टिकचं लॉक कुठे? ते हे लॉक करून टाक ना. हे आणि ए भाई, ये सब तू क्या मेरे को इसके लिए इधर बुलाया है क्या? हा, हे आपल्याला करावं लागणार. आणि तुम्ही त्या ह्याच्यामध्ये शेंगदाणे पण टाकू शकता ना, सेसमे मध्ये, बाय द वे. शेंगदाणे? हा. अरे तू काय त्यांना चकना आणि आयटम बनवायला? अरे त्याचे लाडू बनवायची मग. प्रकार आहे तुमचे केस पांढरे आणि हिरवे, ब्लॅक करायचा भाई. लाडू पण बनवता येतोय, केसाला पण अरे, लावता म्हणजे जर असं येतोय. एक उद्या बोलाल मी असं इकडे पण लावा, मास्क म्हणून वापरा. काय चाललंय तुझं? मला शॉक का देतोय? ही स्टेप आधी पण होती ना कुठल्या तरी जुन्या ह्याच्यात? कुठला तरी इंस्टाग्रामचा ट्रेंड होता, असं असं काहीतरी करायचे आणि व्हायरल व्हायचे. आणि आता ती ही आहे ना, काय? चुप कसं आहे? मला नाही माहिती. काय माहित कसं आहे. चांगलं आहे पण काहीतरी असं कंबर हलवतात, मला नाही माहिती. गाईज, आता आपण एका इम्पॉर्टंट पार्टकडे वळणार आहोत, जिथे नवरा या माणसाची गरज लागणार आहे, कारण हे महत्वाचं आहे. ह्याच्यात तुम्हाला ब्लेड्स, मशीन ह्या सगळ्यांसोबत खेळायचं आहे. तर आता आपण एक काम करूया, जे तीळ आणि हे सगळे शिवानीने भाजलेले, ते भाजलेले आपण घेऊया आणि ह्याच्यात टाकूया आणि त्यांना कापून टाकूया. एकदाच समाप्त करून टाकूया त्यांना. गाईज या बघूया. मी बोललो ना, हे एकदम डार्क ब्लॅक आहे भाई. हे बघ ना, हे कलोंजी आहे आणि हे तीळ आहेत काळेवाले. केवढा फरक आहे बघा दोघांमध्ये. चल हे सगळे टाकू ना शिवानी? हो. आय जस्ट होप हे चांगलं टेस्ट करू दे. काय ते मी तेच बोललो. आता ते तू डोक्याला लावायचं बोलते, आता टेस्टचं बोलते भाई. तू मला जेवढा कन्फ्युज केला ना. मी बोलते की मला नाही तू बरोबर बोलते. मी सांगते तू मला जेवढा कन्फ्युज केला ना आज याच्यात, तेवढा मी कधीच कन्फ्युज नाही. मी घाबरलोय काही क्षणांमध्ये. तुम्ही पण असं आंबा खातात का? म्हणजे पहिला असं एवढं चावायचं
आणि मग ह्याला असं करायचं. मगाची मला बोलली मी नंतर खाणार आहे आणि आता शिवानी आणि इक्वली खायचे ना ते सगळ्यांनी मिळून. 2 खाल्लेले दिसत आहेत मला, मी एक पण नाही खाल्लाय. मी चांगले चांगले शोधून शिवानी नको यार, नको असं करू यार. माझ्या गावाकडनं आलेले. मग काय आलं, तुझ्या गावचा जावई आहे मी. पावडर झाली रे प्रॉपर बघ. ओ नो. हा नाही ठीक आहे, मी हेचा टाकला चुकून. शी वास हो, ह्याचा वास येतोय शिवानी. म्हणून तर बोलली चांगलं टेस्ट करेल का, उगाच. खमंग बेकार वास येतोय. सुक्या मच्छीचा वास काय येतोय? नाही सुक्या मच्छीचा नाही, काहीतरी भलताच वास आहे. पण हा नाही आवडला वास मला. म्हणून ह्याला मेडिसिन बोलतात, कळालं? मी नाही खाणार आहे भाई, माझे राहू दे 2 सुक्या केस. मच्छीचा वास येतोय, सुक्या मच्छीचा. भाई प्रॉपर आईस शपथ याच्यावर जाऊन डेंजरस वास येतोय गाईस, खूप डेंजरस वास येतोय. म्हणजे हे सहन न होण्यासारखा वास आहे. आत्ता तरी हिचं तोंड बघा, 1 मिनिट हे बघा. खूपच डेंजरस, खूप अति डेंजरस वास येतोय. तरी खाणं काय थांबवत नाही. तेच एक फोड खाल्ली ती धापकन नाक. अगं शिवानी कसं टाळूला चिटकून बसेल आंबा यार, टाळूला चिटकून बसेल का वाटते. हा, आय वॉज बॉर्न टू इट मँगोज, म्हणून माझा जन्म कोकणात झालाय, समजलं? डोंट टीच युअर मदर टू इट मँगोज. ए शाणे, मदर ऑफ ड्रॅगन्स, इकडे जरा 2 मिनिटं. एवढं पावडर एवढी नाही करायची. तूच बोलली ना पावडर पाहिजे यार. पण एवढीच डबल टाइम. मगाशी मला वाटलं की आता काढशील. कुठे गायब झाली पावडर? कळो कळो असं वाटतंय तो होल आहे तिकडनं. ब्लॅक होल, ब्लॅक होल. काहीच नाही. आता तू करते बाकीचं. 4 फोडी खाल्ल्या शाणीने इकडे बसून बसून. ही अशी पावडर झालेली आहे, दिसते तुम्हाला? भाई ही शिवानी तू खाणार आहेस? खावी तर लागेल. आता ह्याच्यामध्ये आपण हनी ऍड करूया. किती स्पून? हनी 2 स्पून सांगितले. हा झाला 1 स्पून आणि हा झाला 2. नाही अजून हा झाला 2 स्पून. बस व्हेरी गुड यार. हे उकळ हे 0 झालं. राहू दे, बंद कर. गेले आम्ही 10 मिनिटं त्याला ठेवलेलं आहे. आता ह्याला मिक्स करायचंय. आय थिंक आपल्याला जास्त लागणार आहे. ह्याची प्रॉपर पेस्ट झाली पाहिजे. आय थिंक आपल्याला हे ना एव्हरी वीक बनवावं लागणार. हे पुरणारच नाहीये. अगं तुला एकटीला ठीक आहे ते. येस, तू पण खाय. नाही भाई, तुला नाही कॉन्स्टिपेशन आहे. नाहीये मला कॉन्स्टिपेशन. 1% पण कॉन्स्टिपेशन नाही. कॉन्स्टिपेशन माझा काही संबंधच येत नाही. मी हे खाणं शक्यच नाहीये. खूप कमी झालंय, थोडं जास्त. वाटी आम्हाला 2 दिवस पूर्ण. आम्हाला का बोलते तू बाई? नाही भाई, नाही शिवानी, हे तुझंच आहे फक्त. माय गॉड, वेनम वाटतोय, वेनम. हा बघा वेनम, हा बघा आमच्या गावात पडला. बघा. नाही भाई, नाही मी नाही करणार आहे बाबा. हे दुर्भाग्य हमारा नाही होना मागताय. नाही यश, असं नको. माझ्या फळामध्ये तू, माझ्या खाण्यामध्ये तू काय काय नेगेटिव्हिटी टाकते. छान बाबू. हे खाऊन माझे केस पांढरे नाही होणार. नाही अजिबात. काय कुठं निगरगट्ट केस होणार आहेत आणि हे मी एकटीच खाणार आहे. माझे केस हे खाऊन चांगले होणार आहे. माझे केस ह्याच्याने हेल्दी होणार आहे. माझी स्किन चांगली होणार आहे. माझा गट चांगला होणार आहे. आणि मला जेवढे पण बेनिफिट्स आहेत या फूड मध्ये, ते सगळं मला मिळणार आहे. आणि सगळं माझी बॉडी एक्सेप्ट करणार आहे. एकदम नीट बोलणार आहे मी. त्याच्यात जबरदस्ती अजिबात नाही करणार आहे. सगळं जे तिला पाहिजे तसं त्याला करू देणार. ना बाबू, टेस्ट करतो ना आपण. आणि हा पहिले करतो ना. नाही शिवानी नको. शिवानी एक्सपेरिमेंट माझ्यावर नको. मला माहितीये तू हे मुद्दामून करते. आणि हे कमी तर कर यार. माझे एवढे केस, जेवढे ते आहेत तेवढे केस पण नाहीत माझे पांढरे यार. शिवानी प्लीज यार, शिवानी प्लीज यार. तुला माझी शपथ आहे, लवकर. यस, तुझं मी ते क्रिएटिन आणि काय काय तुम्हाला पियायला लावतो मी. वॉटरमेलन फ्लेवर आहे ते, वॉटरमेलन फ्लेवर. हे काय आहे हे? हा मी घेतो. एवढं वाईट नाही. शुअर? तेवढूस खाल्लं काय चमचा तसं काय? खरंच एवढं वाईट नाही. 1 मिनिट. एवढं वाईट नाही.
नॉट ॲट ऑल बॅड. कसं लागतंय माहितीये तुम्हाला? कसं तरी लागतंय, मला सांगता नाही येते. हे परत खाल्लंस? एक चमचा खायचा आहे. हे वाईट नाही आहे पण बोगस आहे. मला सांगता नाही येत. अरे हे ते बडीशेप येते माहितीये का, ज्याच्यात जिरा जास्त असतं. काय असतं ते? हा जिरा तेच ब्लॅक जिरा. नाही ते काय असतं? ओवा. ओव्यासारखं लागतंय. थोडस ओव्यासारखं लागतंय, थोडस तिळाच्या लाडू सारखं लागतंय, कारण की आपण यात हनी टाकलंय आणि आपण हनी आणि गाईस खूप टेस्टी लागते. म्हणजे काहीच खराब नाही. आपण जे काढे पितो ना मेथीचे, टेस्टी नाही आहे. टेस्टी, यस, नॉट बॅड. नाही, इट इज नॉट बॅड. मला ते फर्स्ट खाल्लं ना, ते मला जरा पावडरी आलं, पण चांगलं लागतं. थोडंसं मध मला वाटतं अजून टाकलं ना बेटर लागेल. उगाच गोड कशाला खायचं? पण जर ह्याला हेल्थ बेनिफिट्स आहेत ना, तर ह्या औषधासारखं नाही लागत आहे. असं बघायला गेलं, जेवढं रिॲक्ट केलं ना मी बोगस, तेवढं बोगस नाही लागत आहे. छान लागतं. थोडंसं ते अजून बघू, एकदा ट्राय करून. चमचा घे. दे ना तुझाच आता. नको, ते त्यात टाकणार परत. अरे कोण बाहेरचं येणार आहे खायला आपल्या इथे? सी नाही, पावडरी टेक्स्चर आहे बिकॉज मिक्सरला चुरा केलाय आणि तो जास्त चुरा केला. एवढा चुरा नका करू, छान लागेल. आणि पहिल्यांदा केलं, मला वाटलं हा स्टॉप करते, आणि दुसऱ्यांदा पण लावलं. पण इट इज नॉट बॅड. हे च्यवनप्राशचं घरगुती व्हर्जन जे ऍक्च्युली इफेक्टिव्ह असू शकतं, कारण आपल्याला माहिती आपण काय आम्ही डेली खाणार आहोत आमच्या केसांच्या हेल्थ साठी. येस. आणि हे पाणी पण तुम्हाला दाखवते. दिसतंय ना, हे व्यवस्थित त्याचं सगळं पाण्यात उतरलेलं आहे एकदम. आता मी ह्याला पूर्ण थंड होऊन देणार आहे, आणि हे पूर्ण थंड झालं की त्याला चाळणीने सेपरेट करायचं पाणी. ते पाणी थंड झाल्यावर ते ह्याच्यात टाकायचं, नाही तर प्लास्टिक जळून जाईल. आणि मग त्याला केसांवरती दररोज रात्री किंवा सकाळी जेव्हा तुम्हाला वाटतं, आणि धुवायची गरज नाहीये, केस असंच ठेवू शकतात. नाईस, व्हेरी नाईस. आपण जे उकळलेलं पाणी आहे ते गार झालेलं आहे. गार झाल्यानंतर याच्यात का टाकायचं ते बायकोने माझ्या सांगितलेलं आहे, कारण प्लास्टिक आहे, गरम पाणी नको टाकायला, ते आवळतं बिवळतं प्लास्टिक हे होतं म्हणून. आता हे गरम होऊन थंड झालेलं पाणी आपण ह्याच्यात टाकूया. नकोय, मला त्याची गरज नाहीये. मला माहिती, मला माझ्यावर कॉन्फिडन्स आहे. बघायचं पण मला माझं पाणी वेस्ट नाही करायचंय. आता ह्याच्यात पण दाखवू शकतोस तुझा कॉन्फिडन्स. आधीच खाली पडले. हा, हे बघायचं कॉन्फिडन्स. तू बोलू नको मध्ये मध्ये, तुझ्यामुळे होतंय. वाव, परफेक्ट. आता हे बाकीचं तोंड उघड, तोंडात टाकतो. हे कर. ह्याचं काय करणार आता बाकीच्याचं? चाळणी काढून ते साठवून ठेव ना. कुठे साठवून होणार? हे काळं पडेल शिवानी. हे बघ, या ग्लास मध्ये काढ. मग ते आज वापरूया, स्प्रे मधला नंतर वापरूया. मग स्प्रे मधलं खराब होणार नाही. आणि हे जेवढं तुम्ही ठेवतात ना, तेवढं हे काळं काळं होत जातं. येस, हे काळं होत जातं. आणि हे 1 आठवड्यापर्यंतच वापरू शकतो ना? 1-2 आठवडा फ्रीज मध्ये ठेवायचं. 1-2 आठवडा वापरू शकतो. चाय पिलो फ्रेंड्स. अजून थोडंच आहे ते, जाऊ दे. आता आपलं रोजमेरी, कढीपत्ता, मेथी काढा आणि हे सगळं तयार झालेलं आहे. आता मी तुम्हाला सांगते. आता मला नको म्हणून, मला शूट करायचंय. हे असं शेक करायचं, आणि हे जे आपलं हे असतात मुळं, तिथे असं मारायचं, आणि असं सगळं पूर्ण मुळांमध्ये असं मारायचं. तुम्हाला माहितीये जेन्युइन ए सगळीकडे मार ना, या साईडचे केस पांढरेच राहतील ना आपला. हा, ते नंतर मारू. आपण एवढं मारता मारता बोल ना. हे बघ, मी असं पण बसतो. आता या पाण्याचं काय करायचं? ते मी पिएन, तू हे कर ना प्लीज. व्हिडिओमध्ये आम्ही हे करणारच होतो. विचार केला की तुम्हाला पण दाखवतो, बिकॉज आजकालच्या पिढीमध्ये हा प्रॉब्लेम आहे की वयाच्या आधीच केस वगैरे पांढरे होत आहेत. तर आमच्यासोबत तुम्ही पण ट्राय करा, बिकॉज हे याच्यात काही वाईट नाहीये की इथून कळतंय. आता ते जरा 2 मिनिटं ठेवून एकदा असं कर. नाही, मला कर ना. तर अशा प्रकारे हा होता आमचा आजचा व्हिडिओ. डू लेट मी नो तुम्हाला हा कसा वाटला, इन्फॉर्मेटिव्ह वाटला का, आणि तुम्ही पण हे ट्राय करणार आहात का? आणि गाईज, लाईक करायला विसरू नका. लाईक करा, कॉमेंट करा की कधी ट्राय करता, आणि ट्राय करून तुम्हाला फायदा झाला, कारण लास्ट टाइम आम्ही एक व्हिडिओ अशी बनवलेली. शेअर करायला विसरू नका ज्यांना तुम्हाला वाटतं की ह्यांची गरज आहे. आणि सबस्क्राईब केलं नसेल गाईज तर सबस्क्राईब पण करा. पुढच्या ब्लॉगमध्ये परत भेटूया लवकरच. बाय.